बिद्रे कुठं भेटला होता कोणाला? बिद्रे तिकडे तो दगड मारणारा, त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते? आता सगळं आम्हाला माहीत आहे. ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. या सगळ्या जे काय आंदोलन आहेत त्याच्या मागे कोण आहे ते कळेल. नाही, आमच्या काळात सरकारच्या नाही, भ्रष्टाचाराचं कुठलं उदाहरण आमच्या सरकारच्या काळात झाले? नाही, असं नाही आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आता केंद्र सरकारने जी काही पूर्वीची भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो कायदा होता, या कायद्यामध्ये जी काही कन्सेंट घ्यावी लागायची त्या कन्सेंटची पद्धती बदलली आहे. ती बदलल्यामुळे आता काही प्रकरणं हे त्या कन्सेंटमध्ये बसत नाही. त्यामुळे ती विभाग ती कन्सेंट त्या नियमानुसार त्या ठिकाणी देत नाहीत. एवढाच हा विषय आहे. बाकी एक गोष्ट, आपण या गोष्टीचं खरं म्हणजे ठीक आहे, भ्रष्टाचारचं समर्थन करताच येत नाही, पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधी आपलं जे पथक आहे हे सातत्याने कारवाई करतं. ही कारवाई करतं म्हणून लोक पकडले जातात. त्याच्यामुळे जर कारवाईच केली नाही, म्हणजे आता इतर राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये काय होतं याच्यावर मला कमेंट करायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मात्र ACB काम करते. आणि आम्ही जे गृहसचिव आहेत या गृहसचिवांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की विभागांना ज्या कारण त्या प्रत्यक्ष विभागांना ती कन्सेंट मागितली जाते, त्या विभागांना सांगा की 3 महिन्यामध्ये नियमात बसत असेल तर कन्सेंट द्या, नियमात बसत नसेल तर कन्सेंट नाकारा. कुठलंही प्रकरण पेंडिंग ठेवू नये असे आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर, आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारावर हा प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेत्यांनी. औषध खरेदीबाबतही अद्याप निर्णय नाही झाला असेही ते म्हणाले. या बाबतीमध्ये आरोग्य मंत्री उद्या खुलासा करणार आहेत.